750, 349, 240. पाटील कसं आलं नाहीत अजून? आलो वाटतं पाटील. गाडी चालली खुंगराची वाटगड चावडीची, गाडी चालली खुंगराची वाटगड चावडीची. आईला गाडी लागली बेस, आपली चावडी बी आली. काय काय खाज्यांना, काय इनामदार. या या चक्रे पाटील या. आलो इनामदार. बरं मंडळी, काय काय ठरलं म्हणायचं तुमचं? अहो, जत्रेचा सगळा प्रोग्राम कमिटीने सँक्शन केलाय. फक्त लीला चंद्राचा तमाशा करायचा, त्याच्या लक्षात नाटक करायचं एवढं बाकी शिल्लक राहिले. कशाला घोळ घालत बसवायचा आता? त्या लीलाचंद्राचा तमाशा सेवा की तमाशा. अहो पण बाजीराव वाघमारे आपल्या उत्सव कमिटीचे चेअरमन आहेत. अहो पोलीस खात्यात शौर्य गाजवल्याबद्दल मानाचं पदक मिळालेला माणूस आहे तो. सत्य आहे. अहो त्यांनी बी काहीतरी विचार केला असेलच की. कसला विचार करतायसा? गप झोपा की आता. हो, विचार करायलाच हवा. गावची जत्रा आली तोंडावर, गावानं पुढारी नेमलाय मला. गावकरी म्हणतात लीला चंद्राचा तमाशा ठेवा, आणि जो लक्षा म्हणतोय नाटक बघा. ती आणि कसलं नाटक? यमराजाची सभा. मुर्द्याला यमच आठवला होय. ते दोंडाने रंग बी त्याच्या नादाला लागले. नाटक चांगलं आहे म्हणतात, विनोद आहे म्हणून लक्षण लिवलंय. लक्षानं लिवलंय म्हणजे विनोदीच असणार. वाईट माणसाची गंमत यमराज कसं करतो असं काहीतरी आहे म्हणे त्यात. आता यमा विमाचा विचार करू नका, नाही तर सपनात देखील यम दिसायचा. की बायदा गप झोपा आता. वय वय, तुमच्या आर्डर पाळलीच पाहिजे. हा झोपा. आई ग, अगं आई, नसता डोक्याला त्रास. कोण लक्षात तू? मी यमराज. रंग्या तू? येस. चित्रगुप्ताला खरडे घाशीचा कंटाळा आला म्हणून त्यानं राजीनामा दिला, आणि आता यमराजाने मलाच ठेवून घेतलंय. काय? नाही म्हणजे आपली पीए म्हणून. म्हणजे तुम्ही या लक्षाच्या नादाला लागला काय? काढती कापडं पुढे झाली तुमची नाटकं. डोंट टच मी, डोंट टच मी. हे नाटक नाही बाजीराव, ही खरी यमसभा आहे. आता आम्ही तुमच्या पाप पुण्याचा जमा खर्च काढणार आहोत. येस सर. यांचं खातं काढ. विच खातं? म्हणजे कोणतं खातं महाराज? सर्वात मोठं खातं पोलीस खातं. नक्कीच यांच्या नावावर जास्त गुन्हे असणार. हे गौरव पदक पाहिले का? पोलीस खोटं कशाला बोलताय? तुमच्या कपड्यांवरच कळतंय. खाकी. हे म्हणते काय? वाद नको महाराज, खातं उडून बघा की. बरोबर आहे बघा महाराज. यांनी एका बाई बरोबर थोडासा
घोळ घातलाय. घोळ म्हणजे एक्झॅक्टली काय केलं यांनी? ड्युटीवर असताना एका बाई बरोबर पिक्चरला गेले. प्यार किये जा. महाराज आता त्या बाईनी तिकीट काढून आणली तर मी काय करणार? लाज नाही वाटत असं सांगायला? काय महाराज की लाज त्या बाईला वाटायला पाहिजे नाही का? काय हंटर हाय का महाराज? महाराज तुमच्या पाया पडतो. बाजीराव हो बाजीराव. काय झालं गो बाई? अहो घाबरताय का त्याला? हे धर रे, धर, धर. हे जाऊन येतो. नाही नाही लक्ष नाही. नको नको हे घाबरलं घाबरलं. अहो का कशाला? अहो मी नाटकाची रेपरी करून आलोय तुम्हाला आणि राजाला दाखवायला. मी यमराज प्राणहरण करणारा आणि ह्यो माझा रेडा आपला बाह्य मधू आणि ही माझी स्टेनो ताथय्या ताथय्या हो यमाची पिये. बस झालं तुमचं नाटक. आधी हे कपडे काढा. मी काय म्हणतो बाजीराव, तुमची मुलगी राधा आहे का नाही? तिला मी यमाची पिये करणार आणि मी यम. कळला तुझा डाव. मला तुमचं नाटक अजिबात नको. तमाशा झाला पाहिजे. ठरलं तर मंडळी, जत्रेत लक्षाचं नाटक ठेवायचं नाही. काय नीला चंद्राचा तमाशाच ठेवायचा. कळलं का लक्षात? कळलं कळलं. एखादी लावणी लिवायला चान्स द्या की. अरे लावणी लिवायला इश्काची वळख असायला लागते. कसंही नामदार. अरे बाई हसते कशी, बाई लाजते कशी, बाई बसते कशी. मांडी बाजूला. हे सगळं जमणार आहे का तुला? सगळं जमतंय हो. तुम्ही काय आईच्या पोटातूनच शिकून आला होता होय? असं म्हणतोस. मग काय मंडळी, गावचा माणूस आहे म्हणून एक चान्स देऊया. चालेल ट्रेलर घेऊन बघू. बघ लावणी चांगली झाली ना तर मी बक्षीस देईन तुला. असं म्हणता? मग मी बक्षीस जिंकणारच. बघूया की. पण लावणी नाही जमली तर 50 फटक्याची शिक्षा देईन. ध्यानात ठेव. चालेल. आता फक्कडशी लावणी लिवायची म्हणजे श्रीदेवी नाहीतर एखादी मंदाकिनी झोडकायला पाहिजे. गावली मंदाकिनी. आता लिवतो लावणी. आता लावणी लिहायची म्हणजे एवढे कमी कपडे चालायचे नाही. नऊवारी साडी पाहिजे. मरू दे, नाना यायच्यात लावणी लिहूनच टाकतो. माझे कागद कुठे गेले कळत नाही. तुझे डोळे लक्षा तुम्हाला नाही हिला. तुझे डोळे म्हणजे मांजरीचे. नको. तुझे डोळे. अरे माझे कागद पळवलेस काय? कागद तुमचे कुठे आहेत? कागद पोस्टाचे आहेत. पोस्टाचे? अरे बापरे मेलो. अरे 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 गधड्या, सरकारी कागदावर नागड्या उघड्या बायकांची चित्र काढतोस. शोभत का तुला? हे तुमचाच मुलगा ना मी. शोभ बाईस. काय करत होता? काय नाही. मग चित्र नाही काढत आहे. मी लावणी लिहतोय. लावणी लावणी. तू पुढे घ्या ना बघा. रवाना सखया जरा डोळा. गधड्या माझ्याकडे बघून लिहिलंस? अशी नजर चूक माझ्याकडून होणार नाही नाना. आपलं तिच्याकडे बघून लिहिली लावणी. अरे पण गधड्या, असल्या घाणेरड्या लावण्या लिहिण्यापेक्षा जगास राधाकृष्णावर एखादी गवळणली. वा काय अगदी कंसासारखं बोललात. आपलं त्या कंसातलं वाक्य बोललात. आताच्या आता जातो आणि माझ्या राजाला हुडकून काढतो. राधा थांब, हा काना आला. काय? कान्हा आला. राधा 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 तुझा काना आला. राधा राधा. आईला इथं पण नाव राधा आहे की काय? राधा आता माझी गवळण पुरी होणार.
राजा तुझा सैल अंबाडा जमलं जमलं. आता काही दिसतं का आणखीन बघू. कानातला डुल डुल जमते की अरे वा वा वा. हातातला पिळ 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 अरे वा जमते पिळ पिळ पिळ. पाणी कस थेंब थेंब गळ अरे वा रळाळ अरे वा वा. पाय आपके पाय बहुत हसीन है उसे जमीन पर मत खासी मैले हो जाएंगे का राधा. काय रे लक्षा काय करत अगं काय नाही ग तुझ्याकडे बघून गवळणली होतोय. काय गवळण लिवतोय आणि माझ्याकडे बघून. आता गवळण राधेवरच लिहायची असती ना होय? काय लाजली आहे राधेची तुझी पंचनी आज तू नवारी साडी नेसली का ना तर गवळणच काय पण मला लावणी लिवायची वाटते. मला नऊवारीच नेसाय आवडते पण बाबा म्हणतात सावारी नेस सगळ्याला दे. शिकल्या सवरल्यासारखी दिसावीस म्हणून. बस का तुझ्या बादशाही शाळा येतो. राधे रागे तुझा बापरे गेलो 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 गेलो. अरे बापरे काठी डोक्याचं धाडल माझी काय खरं नाही त्याचं. अरे बापरे पळा लवकर. काय ग राधे हा कुणाशी बोलत होतीस. कुणाशी कुठं आईशीच की. आता ना मागाशी नदीवर. नदीवर वशीशी आणि कुणाशी बोलणार. कार्तिक खोटं बोलू नकोस. जवा जवा तिच्या नावाने खडं फोडतायसा. पोरगी लग्नाला आली त्याचं काय बक्षीला काय नाही सारखा जबाबच घेत बसशीला. तुला सांगितलं ना एकदा माझ्यासारखा शूर वीर जावई पाहिजे मला म्हणून तोच मी ओळखतोय. यो आणि कवा मिळायचा. यंदा ज्याला असलं पदक मिळेल त्याला जावई करून घेणार मी. हा? आणि ते तुमच्यासारख्या म्हातारण्याला मिळालं म्हणजे त्याला जावई करून अगं. घेणार राहायचा. ते तरुणाला मिळेपर्यंत थांबणार मी. तवर राधा म्हातारी व्हायची. ते काय नाही औंदा पोरीचं लगीन झालंच पाहिजे. कोण शूरवीर बघणार हायसा तो हिकडचा बघा म्हणजे झालं. आम्ही प्यारे लाल मी होय लक्ष्मीकांत तूच जरा काम आहे तुझ्याकडे. तुमचं काम आणि माझ्याकडं होय खायला कमाल आहे. आज सूर्य पुण्याला उगवला का काय. लक्ष्मीकांत प्यारेलाल काय म्हणताय काय म्हणताय. ही पाण्यात पडली बघ निघतच नाही. कोण राधा रे म्हैस र मनीष बॉम्बला ह्या कामासाठी बोलवलंय मला. आमच्या नशिबात म्हैसच दिसते राधा काही दिसणार नाही. मी काम करायची हिंदी चल कुठं मागवा तुम्हाला बघूनच बिथरली ती. चाललं पुढं बेसन जा. होय होय. पाण्यात काय करतीस. चक्रे पाटलाचा रेडा तुला बोलिवतोय. जा. काय लागलं काळी मालाची आल्यावर. हे चल चला चला बाय चला चला ये. चला. ये ये ते तुमच्याकडे चुन्याची डबी आहे का हो? आहे की हा. म्हैस काढल्या तर द्यायलाच ते पाहिजे. हे गप 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 हे गप. अच्छा गप म्हणतो तर मानी तर मी काय म्हणतो ते फार लागलं काय किती वेळा ते चुना लावतोय. ते आपलं थोडस काही तर ते आण ते डबे इकडं. ठीक आहे. जा घेऊन जा घेऊन जायला घेऊन जा घेऊन जा. चल, चला चला चला. चल. राधे आले की म्हैस आली जरा वैरण टाक की. होय टाकते की. हा खा. हा? का ग घातले ना वैरण गप खा की. काय उद्या पारावर थेट लक्षा. त्याला बी हीच जागा मिळाली वाटतं लिवायला. माझी बाई ग किती शानी गुणाची होय. ही मस्त वेळेवर राजाकडे पोचली का ना कोणाच ठाऊक. मारुतीराय तू पडला ब्रह्मचारी. आता तुझ्या पुढ्यात राजाला बोलवायचं म्हणजे ते पापच आहे.
पण तू मला माफ कर आणि माझ्या राधेला लवकर पाठव. लक्षा मारुतीराया पावलं जणू. बस की बस 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 बस. म्हशीवर पोचली ना? होय. एकटी झाली? बा नाही आला ना? नाही लय डेंजर माणूस आहे, मला लय भीती वाटते त्याची. बघ काय बी करून बाबासनी खुश करून टाक आम्हाला जमतो मग. म्हणजे दीदी जाईल बघ तुझी. ते ठीक आहे ग, पण तुझ्या बाला खुश करायचा. हा मी त्याला समर्जितच म्हणून धावतो बघ. समर्गी हा सूर आम्ही सरितार माया काय कुणाची भीती. याला समर्जित नको मग. हा गवळणच म्हणून धावतो. तेरी काना चोळी लुगडी नको. गवळण लावली अजिबात नको. नको बाबासनी नाही आवडत. बाबाचे नाव आवडत. हा आणि मला एक सांग, तुझे बाबा आईशिवाय कोणा पुढे नमतात? संतोषी माते पुढं. संतोषी माता. आयडिया. मी असं करतो, संतोषी मातेवरच कवन लिहतो. म्हणजे सुरुवातीचा श्लोक मी म्हणतो, बाकीची आरती तू म्हण. बाबा हा मी प्रदक्षिणा घालते हा. हा तू घाल प्रदक्षिणा, तो राहतो मी त्या लक्षाच्या पार्टीवर. तू इथे काय करतोय? तुला भेटायला आलोय. अरे बाबा आलेत माझ्या बरोबर. पण जा तू. मला पुढतो जा म्हणते ना मग. माझ्या तावडीत सापडला पाहिजे. बरोबर हिसका राहतो त्याला. अजून तिथं. अरे बाबांना संशय आला. बाबा बंदुकीन आला. तू जा लवकर इथून. त्या बाबाच्या इतका वेळ काय करतो तीस? कुठं? प्रदक्षिणा घालते की. आटप लवकर. उद्या दुपारी 4 वाजता नदीच्या काठी भेटायचं. हा तरी बाबा किती वेळा सांगशील? अगं बोलतेस काय प्रदक्षिणा घालताना? बोलते कुठं? स्वतःच म्हणते मी. त्यांनी चिठ्ठीच्या चावी म्हणून. त्यांनी बंदूक घेऊन फिरते. अगं अजून किती प्रदक्षिणा राहिले? 5. आटप लवकर. आज कुठं? 4 वाजता म्हटलं मी. समजलं रे? अरे बाबासनी कळलं तर. तुझ्या बाची काळजी करू नकोस. त्या अशा कामगिरीवर पाठवतो, दिवसभर अडकलाच पाहिजे. हा. येणी कुठे अडकली? अरे अरे बाबा आलंच वाटतं. जा तू लवकर. बाबा हा झालं प्रदक्षिणा. आई माते क्षमा कर. बाजीराव 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 तू इकडे कुठे आला? बंदूक खाली. तुम्हाला कुठं कुठं म्हणून हुडकायचं? काय झालं? गावात बोकड शिरलाय, त्यांनी 4 वाघाला पळवलं. तो डोकं टिकवणार आहे का? आपला तो वाघ शिरलाय, 4 बोकड पळवले. मी म्हटलं घाबरू नका, आपल्या गावात शूरवीर कर्मवीर बाजीराव वाघमारे आहेत. ते तुम्हाला एका गोळीत मारतील. आपल्या त्या वाघाला मारतील. ते बराबर बोललास. दाखव कुठं वागरू आहे ती. गोळीच घालतो त्याला. वाघरू गावाच्या बाहेर 3-4 गुहा आहेत ना, त्यातल्या एका गुहेत लपून बसलाय. शेळीचा आवाज आला की बाहेर येतोय, त्याला ते गुहेत घेऊन जाते. ते आपल्याला कसं मिळायचं? आपल्याला म्हणजे आपण गुहेच्या बाहेर जायचं, शेळीचा आवाज काढायचा, वाघरू आला की गोळी मारायचं. सोपं आहे. ही आयडिया बेस्ट. अजून कसा आलाय साला? आता मी आवाज काढतो. बघा बघा, मी आवाज काढतो. बघडा तू कशाला आला? तुला काय वाटलं तुझी सजणी आली की काय? आई बापरे, बोकडाला मारलेला. आई 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 वाचव रे, बापरे मेलो. आता मरतो लक्ष. आता काय खरं नाही लक्षाचं. बॉम्बला मेलो. मला वाटतं बोकड. माझी पकडी. लक्ष काय झालं झापकायला? काही नाही काही नाही. बोकड बोकड माझ्या मागे लागला. बोकड? या बया
ना हा. मग? मी त्याला झुकांडी देऊन आलो हो असं ते म्हणून होय. दे, तू बस खाली लक्षा बाबा कुठे आहेत र तुझे बाबा बसले तिकडे वाघ मारत हम्म. काय झालं? आणि तू इकडे आलेलं बाबाशी समजलं तर काय होणार आहे तू काही काळजी करू नकस तुझे बाबा काय वाघ मारल्याशिवाय येणार नाही आणि त्याला काय वाघ मिळणार नाही माझ्या बकरीचं समजत नाही मात्र लागलं आज तेव्हा झुडू घालते झुडू घालते वाघुरू दिसते गाड्या वाच असं बाबा, काय बाबा, काय झालं? अरे काय झालं काय बाबा आला रांगेत काय घोडी झाली तरी शाळेला अशी बदमाशी केली काय खाल्यानं काम दाखवतो हे धोंड्या त्याला लक्षामुळे वाघ नाही पण चिकन गेला तोंडात नाही ना काय झालंय समोर बघा बघतो बघतो वाघ येतोय हा मोरमचा आला लक्षा कुठे बाहेर ये. चालायला तोंडाला काळोखी बसली माझ्या अहो काळूशी नाही चिखला येतो कोण तुम्ही आधी तोंड धुया बघू ओळखलं ना तुम्ही नाही कसे ओळखला थांबा हा अरे आपले बाजूला काका हा तुम्हाला काय पोस्टाची तिकीट पाकिटे पाहिजे काय तुम्ही गमा बसा त्याला कुठं बघताय तेही कळत नाही लक्षा बाहेर ये गोळीच घालतो तुला स्वतःच्या मुलीला लग्न आधी विधवा करणार की काय तुम्ही काय म्हणाला मी लग्न करणार आहे तुमच्या मुली बरोबर मी मागणी घालतोय तुमच्या मुलीला समजलं काय आरशात तोंड बघ मुलीला मागणी घालतोय तुला काय येतं रे मला काय येतं मी लावणी लिहितो मी गवळण लिहितो मी आरती लिहितो मी ड्रायव्हिंग लिहितो आपला ड्रायव्हिंग शिकतो हे सोडून दे तू शिवराय आहे ना वाघ कधी मारलेस नाही ना मग तुझं लग्न होणार नाही तुम्ही कधी आयुष्यात वाघ मारला का तरी पण तुमचं लग्न झालं ना घरी बायको समोर शेळीसारखे भ्या करत असता हो. आधी शौर्य दाखव मग माझ्या पोरीला मागणी घाल अरे आत्ताच्या आत्ता शौर्य दाखवतो आणि मगच तुमच्या मुलीला मागणी घालतो म्हणजे काय आम्ही तिकडे शौर्य दाखवणार आणि तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न दुसऱ्याची करून देणार म्हणजे आमचं शौर्यही वाया जाणार आणि तुमची मुलगीही वाया जाणार काय म्हणाला म्हणजे तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न होणार नाही कळली तुझी अक्कल पाहू काय देऊ लागतोस ती अहो बाजीराव साहेब असं कसं मोकळ्या तोंडाने जाता हा? चहा तरी घेऊन चला अहो तुम्ही आम्ही आता व्याळी व्याळी होणार चल काढत काढत व्यायी होते चल बाय बाय टाटा ना ना मला आशीर्वाद द्या मला आता शौर्याच्या मागे लागलंच पाहिजे वेलकम भोजराज वेलकम Congratulations, my darling. अभिनंदन भोजराज Congratulations, Mr. Bhojraj. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन Congratulations, Bhojraj. अभिनंदन समारोह राईट 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 लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट खायला पळल्यावर अक्कल येते व्हय. नाही पळालेली येते पळतोस का मारू 50 असं मग 50 फटका आयला मास्तर आहे का रिंग मास्तर आहे हे चल पाय आपण पळतो म्हणतो काय नाही, काय म्हणतो कशाला असतो खाला गेल्या झाल्या फेरे हा यायला केव्हा टमाट दाखवू नको
अहो, काय काय या वाटत्या गावंड ठीक आहे नव सब ठीक आहे सब ठीक आहे सब कुछ ठीक है जय रहो। सब कुछ ठीक धोंड्या लेका रातीचा चंद्राचा एवढा प्रकाश पडला आता भोजराजला लेका आपणच दिसायचो मग असं करायचं का कसं ती बंदूक द्या इकडे माझ्याकडे मी चंद्राला गोळी घालतो एकदा चंद्र खाली पडला की सगळा अंधारच लय उजेड पडलाय लय उजेड पडलाय चंद्राला बोलतोय चल सब ठीक है तू का घाबरलास तुला वाटलं मी भोजराज आहे होय आणि तू इथे काय करतोय तुझी ड्युटी तिकडे देवळात आहे अरे भोजराज कवा येईल कवा जाईल कळणार बी नाही जा 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 तिकडे देवळात जा जा ना चल 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 तो ठीक है हाँ सब ठीक है जागते रहो भोजने गेला वाटतं त्याला मारी अरे पळाला मला घाबरून अरे तू इथं कशाला आलास तुला देवळात बसायला सांगितलं होतं काय आलं? असं का बघतोस पदक पाहिलं नाहीस कधी माझं सोन्याचं पदक आहे ए काय करतोस ए लक्षात अरे पळायला वाटते तू इकडे गेला आणि मागून कुठून आलास आयला मी मागत होतो तुमचं डोकं फिरलं का काय माझं पदक तू घेतलंस पदक माझं पदक दे आयला तुमचं डोकं आहे का हातचा स्टँड आहे मी तुमचं पदक घेतलेलं नाही तू पदक घेतलं नाही घेतलं पदक तू घेतलं मी घेतलं नाही पदक दे आईला नाही म्हणतो तो. पदक दे तुमचा आता थोडा वाचला असा रिपोर्ट केला नाही रिपोर्ट रिपोर्ट आणि रिपोर्ट अरे माझ्यामुळे भजराज पळाला यांच्यामुळे आईच्या पण गाढव शाणे तुझ्यापेक्षा मला आणखी एक पदक मिळालं माझ्या काय हसताय काय आणखी एक पदक कसलं देत आहे एक होतं ते बी घालवलं कोणी नेलं ते कळलं नाही आणि माझ्यावर आहे घेतात आता गप असतोच की नाही अन्याव बाजीराव तुम्हाला स्पेशल ड्युटीवर पुन्हा बोलवायचं असं ठरवलंय कमिशनर साहेबांनी
तसं ऑफिशियल पत्र येईलच तुम्हाला हा? मी म्हणते आता ही जोखमीची कामं कशाला करताय आता रिटायर नाही. अगं कमिशनर साहेबांनी मानानं बोलाय जायला नको. त्या साल्या भोजराजाला पकडतोच का नाही बघ. अगं 1 लाखाचं बक्षीस आहे त्याच्या नावावर. ते मी मिळवणार आणि तुला देणार. आ? हं. असं झालं तर देवीला तोरण बांधेन तोरण. तोरण बांधायलाच घे. मी निघतो. बाजीराव साहेब जायला कोण आला आता आणि चक्र पाटील निलंबर साहेब आल्यात. ए तुम्ही थांबा इथंच. बरोबर हेरी हॅपी हेरी हॅपी हेरी हॅपी. काँग्रेसचं लक्षण काँग्रेसचं लक्षण. जोहार. हत्ता कशाला? का? अहो, कामगिरी झालं. पहिलं बाजूला मी आलो ना बाजूला लेफ्ट राईट हा माझा हार. आधी तू दोरो जवळ यायचं नाही. हार तर अजिबात घालायचं नाही. एवढा फिरमानं आणलाय त्याचं काय बी नाही तुम्हाला. त्याचं प्रेम नकोय मला. लय मागात पडत. तुम्हाला नको असेल पण तुमच्या मुलीला हवं ना. अटेन्शन. याला लई टेन्शन देतो बाबा. अबाउट टर्न. हार काढा दे. हत्तेच काय क्विक मार्च. राधे मला वाटलं तुम्ही गेली तुझ्या बाबरो मुंबईला. मी कशाला जाईन. बजरट पळाला माझ्यामुळं आणि मान मिळाला तुझ्या बाला. गेला आपला आयटी अच्छा करत मुंबईला. मग तू असं कर तू मुंबईला जा आणि बाबांनी भोजराजला पकडायच्या आधी तू पकड. बजरटला मी पकडू तू माझ्या जीवावर का उठली. अगं तो मला गोळी घालून ठार मारेल की. अरे पण एकदा तुला देवीनं वाचवलं होतं नव. हो वाचवलं होतं खरं. मग तिलाच लावूया कौला पण. देवी संतोषी माते माझा लक्ष मुंबईला चाललाय. शौर्य गाजवायला. होय तेव्हा त्याला त्याच्या कामात यश दे. काय लहान पोराला सांगितलं तेच परत सांगत बसली आहे. अरे तसं नव एवढ्या लांब मुंबईला पहिल्यांदा एसटीनं जातोय. रस्त्यात चहा प्यायला उतरला तर गाडी सुटायच्यात गाडीच बस. कशाला ग. नाही तर गाडी जायची निघून आणि तू बसशील अडकून. हे बघ कंडक्टरला घेऊन जातो बरोबर चहा प्यायला. मग तर झालं. होय आणि हे बघ काय मुंबईत रस्त्यात मोटार गाड्याची लई गर्दी असते अगं म्हणून. बघितलं मी ते फोटो. तेव्हा जपून रस्ता वळणायचा आता हळू जातो हळू. आणि पावला पावलाला तिथल्या नटारंगा शिरी देया पडदा बनवून हिडत्या. काय सांगतीस काय माझी चंग. त्यांच्या नादा बिदाला लागशील. काहीतरी तुझं राधे. अगं किती काळजी घेशील माझी. बायकांचं मन तुला नाही समजायचं. अगं ते कळतंय म्हणून तरी धाडस करायला मी मुंबईला जातोय. अरे होय मुंबई कधी बघितली नाहीस म्हणून सांगते. अगं मुंबई मी कशाला बघायला पाहिजे. वज्राजला पकडून दिल्यावर सगळी मुंबई येणे पिपाणीला मला बघायला येणार. एसटी आली येळेवर आली. कमाल आहे. येडे पिपाणीला बरोबर करून घ्या. चला उतरा लवकर. चल 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 लक्ष लवकर आधी चल. येतो का मी. होय, जपून जा बरं का. तू काळजी घे स्वतःची. होय, होय. येतो हो. आता काय राहिलं. लाडवाचा डबा राहिला ना. अरे हो विसरलोच मी. तुझी आठवण झाली की एक एक लाडू खात जाय ना. पण काय कर आज एका दिवसात सगळे लाडू संपले तर काय करायचं गो. संपलं का. अजून सुरुवात कुठे केली. लाडवाज नाही बोलण्याचा. संपतंय की. आईला असली एडी भेटणार म्हणून एडी पिपाणीला गाडी थांबवत नाही मी. हे येणं कोणाला म्हणतो खाली उतर. लई का होत. आता दिवस घराला मिळत नाही ना म्हणून बाहेर का होतंय. असं होय. जे ते होतं आम्हाला शिकवतोय. कळलं लई का होतं. ए म्हाताऱ्या चल लवकर. आईला पोरं घराबाहेर काढतात आणि गाव फिरत जात. अगं राजे येतो का. येतो येतो. जीवाला जपून राहा बरं का. आणि हे बघ आता काय राहिलं ग. गेल्याबरोबर लगुलग पचुरली त्याला मुंबईला मिळाली ती. विसरशील म्हणून सांगितलं. राजे तू रडू दे. मला पण रडू. खाली उतरी सांगतो राजे बिडला. ए लैला मजनू आता तर संपलं का. लई लावतो. भगवंत माणूस आहे. ह्याच्यावर चहा प्यायला जाणार नाही. राजे तू काळजी करू नको. मी येतो राजे. येतो राजे.
कशी आहे मारण माहित आहे घाबरलो मला त्याच्या बॉडी कशी आपली रस्ता कसा गर्दी रे बाबा आणि हे काय 2 मजली चालणारी बिल्डिंग असेल ती आपल्याला मोठी आहे रस्ता कशी राहतात माणसं कळत नाही गाड्यात जास्त दिसतात माणसं दिसतात कसे दिले लाडू विकायला ठेवलेले लाडू वा पुढं माझ्या राधेन दिलेले लाडू आहेत ते 1 2 3 4 आईला लाडू संपायला आलं तरी भोजरात काय गावं ना आता एवढ्या मुंबईत भोजरातला हुडकायचं तरी कुठं एवढी माणसांची गर्दी बापरे बाप हा एखादा फोटो गावला असता बरोबर हुडकलं असतं त्याला पण फोटो गावायचं कुठं आणि हे भोजनाचे फोटो हा पक्का बहुरूपी आहे वेश बदलण्यात आणि नावं बदलण्यात एकदम पटाईत लोकांना हातोहात बनवतो काय बाजीराव ओळख लागते का ओळख लागते का ओळख लागते का ओळख लागते का हा भोजराज नाही काय बोलताय हा आमचा लक्ष आहे साहेब कोण लक्षा हा भोजराजच आहे नाही साहेब हे लक्ष आमच्या गावचा रोज पाहतोय मी याला नाही हा भोजराजच आहे त्याचेच फोटो घे हा भोजराज असेल तर याला पकडायचं कारणच नाही म्हणजे अहो आमच्या घरातच आहे समजा ना काहीतरी काय बोलताय नॉनसेन्स नाही साहेब तुमचं म्हणणं खरं असेल लक्ष नाव घेऊन आमच्या गावात राहिला असत बदमाश लेखाचा मग तिथं काही हनगडे केल्या केलं तर मग माझ्या पोरीला नारायला लावले त्यानं त्याचं तो पटाईच आहे आले वाटतं राजे सर Come on, darling. या राजे साहेब या आपले दागिने तयार आहेत बघा राणी साहेब आवडला डार्लिंग Oh, yes. बिल किती झालं 3,40,000 रुपये चेक दिला तर चालेल हो आपला चेक न चालायला काय झालं 4 लाखाचा आहे घरून काढलाय उरलेले पैसे पुढच्या खरेदीला ऍडजस्ट करू ओके जशी आपली आज्ञा थँक्यू घ्या राणी सर बाय भोजराज मेलो ठार मेलो आता तर पळाला असणार पोलीस चौकीला फोन केला पाहिजे हॅलो पोलीस स्टेशन थांबव आई ग रस्त्या कटकटी ह्याच्यात काय भानगड चला रे या हवालदार साहेब या काय झालं हवालदार साहेब बरबाद झालो लुटलो गेलो भोजराजनं मला 4 लाखाला फसवलं हा बघा कोरा चेक माझ्या हातात ठेवला थांबा हाच होता का तो हा तो माणूस अहो चंदनवाडचा राजा बनून आला होता त्यानं लुटलो मला हवालदार कुठला राजा वेश बदलण्यात फार पटायत आहे तो काय झालं काय आमचं बाजीराव बसा आमच्या गावचं बाजीराव आहेत ते अहो बाजीराव मी आलोय बाजीराव अहो बाजीराव काय झालं काय हाच होता का तो हाच माणूस कपडे बदलून आलाय पकडा त्याला
घाबरू नका, मी आहे. लक्षा, खिशात काय आहे? काय नाही ते भूक लागली का नाही म्हणून चणे खातोय. या बघा. हा चणे खातोस काय? घ्या घ्या घ्या. मला वाटलं तुम्हाला बी भूक लागणार. घ्या 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 घ्या. खाकी खाकी खाकी. चणे काय? काय करताय? चणे खातो ना. मला कशाला बेड्या? बेड्या? तू लक्षात नाही, तू भोजराज आहेस. भोजराज? हो. कोण भोजराज? हा बघ तुझा फोटो. हा भोजराजचा फोटो? हो, म्हणजे तुझाच फोटो. बापरे, मी मेलो. आई शपथ सांगतो मी भोजराज त्याचं काय ऐकू नका, उचला त्याला. नाही. शपथ भोजराज नाही. आणि टाका गाडीत. हा, टाका गाडीत. बाजीराव कुठनं बसून पोलीस कचेरीत बोंबलत. माझं ऐका. माझ्या हातावर तुरी देत होता, पण मी बरोबर पकडून आणला या भोजराजला. अहो साहेब, अहो साहेब, अहो साहेब, अहो मग मी भोजराज नाही, अहो मी लक्षाव. आई शपथ. चूप काय चूप. तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका, यांचं डोकं फिरलंय. साहेब, ही याची सगळी बनवा बनवी आहे. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. योज भोजराज आहे. अहो पक्का बनेल. माझ्या गावात असून याच्या भानगडीचा पत्ता लागला नाही. हे बघा बाजीराव, मला पकडून तुम्ही भोजराजला पकडलं म्हणून 1 लाख रुपयांनी सोन्याचं पदक घ्याल, पण ते तुम्हाला परत करावं लागेल. खोटं पटणार नाही, सांगून ठेवतो. त्याला नाही बोलत, मलाच बोलतात. वा बाजीराव, तुम्ही फार मोठी कामगिरी केली. अहो त्यांनी कसली कामगिरी बोंबलं केलं हे पण त्यातलं. आपल्या डिपार्टमेंटची शान वाढवली. शान वाढली. डिपार्टमेंटची शान वाढली. कुणामुळं माहितीये का? कुणामुळं माझ्यामुळं. भोजराजला पकडलं, मला पकडलं. मूर्ख कुठले. थँक्यू. बॉस, तुम्ही समजून दुसरंच कोणीतरी पकडलेलं दिसतंय. म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोणीतरी दिसतोय. माझ्याऐवजी त्यालाच फाशी. काय झालं का रडायला? बाबाजी भोजराज लक्षालाच पकडलाय. या बया, अगं काय सांगतेस काय? बघ की फोटो आलाय लक्षात आणि बाबांचा. अरे देवा देवा देवा, आता मात्र ह्याच्या तारखेवर परिणाम झालाय हेच खरं. आई लक्षाला मारणार तर नाहीत ना. अगं बये, येडाच्या भरात काय करतील काय सांगता येत. गावकऱ्यांच्या वतीनं बाजीरावाचा सत्कार करायचं म्हणतोय आम्ही. जोरात. काय येडं का खुलं? अगं भोजराज म्हणून आपल्या लक्षाला धरली तिने आणि त्यांचा सत्कार करायला निघालायचा. अहो असं काय बोलता वहिनी? अहो लक्ष म्हणजे भोजराज. आता पेपरमध्ये छापून आला म्हणजे खरंच असणार. काय गप्पी पेपरात आलेलं काय समजा खरं असते. नाही म्हणजे वहिनी साहेब, त्या सत्काराचं काय करायचं? होय, म्हणजे आम्हाला मोर्ची जोडणी कराय बरं. हो होय. तुम्ही काय बी करू नका. हे नुसते येऊ द्याच, मी त्यांची आरती करणार आहे. अहो कशाला असं कसं आम्हा सर्व ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की आपला प्रथम सत्कार इथं व्हावा. नाही, पहिला सत्कार माझ्या गावचा, नंतर तुमचा. हवालदार बसून या. लकाचा वरडतोय. जरा दार लावून घ्या. बर. कुठं जायचं? येणे पिपाणी एक. वाटलंच गाडी आधी मध्ये कुठं थांबणार नाही. सहज सातारा चाल थांबल. साहेबच्या चहा चांगला दिसतोय. चला साहेब, आटपा लवकर, गाडी जास्त थांबणार नाही तर. एका पोलिसाला जमतो काय? तर बरं. आटपा. जनतेची सेवा करतात लेखाची. आपली गाडी सुटली तर नाही ना? मध्ये कुठे गडबड? अरे असू दे. अरे सोड. अरे सोड म्हणतो ना. हा, इकडेच गेला तू. जातो कुठं म्हणा. या खोलीत
आणि बाहेरून बंद आहे. हा इकडे गेला सर. वेटर वेटर ए वेटर. काय को बॉम्ब मारता जी, हम काम में दिखता नाही जी. इकडे 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 हे बघ, मगाशी वर धावत मनुष्य आला, तो कुठे गेला रे? ते काळ्या चष्मेवाला, ते टोपीवाला, हा, पळाव ते- केव्हा मागच्या जिन्यानी. शाळेला पुन्हा निसटला. कोण असत तो? ते तुला नाही कळायचं. अरे तो मोठा गुन्हेगार होता, भोजराज. मला आता पोलीस ठाण्यावर गेलं पाहिजे. मला एखादी टॅक्सी मिळून दे. मान कापिल केव्हा? अरे बाबा, असं का सरकारी काम आहे, मदत केली पाहिजे. सरकारी काम? नाही नाही, माझा भोजराज, नाही, चल चल भोजराज, चल चल बाबा, लवकर भोजराज, चल लवकर चल. भोजराज, भोजराज, आवनी 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 आवनी. ही गाडी. गाडीत बसा की. हा हा, नीट बसा, नीट नीट. साहेब, ते आमच्या ओळखडे आहो की. हे थांब रे, हे घे. काय ते कशाला ते? असू दे असू दे कशाला? असू दे असू दे असू दे असू दे. दारू घेऊन साहेबांना. चल रे, लवकर, चल. हा, जा. चाल, चाल, तुझ्या मागे पोलिसावर लाईन मारतो काय? चाल, तुझी टॅक्सी करतो. चाल, चाल. थांब थांब. किती पैसे झाले रे? पैसे नकोच साहेब. पैसे नकोच का? मला मिळतील. कोण झालं? भोजराज. हा हा भोजराज. साहेब, साहेब कुठे आहेत साहेब? कोण आहे? साहेब काय केलं तुम्ही? काय झालं? ज्याला मी इतका शितापिना पकडला त्याला पळून जाऊन दिला तुम्ही? काय बोलताय? कोणी सांगितलं? हो, एका हायवेच्या हॉटेलमध्ये फोन करताना मी पाहिलं त्याला. डोकं ठिकाणावर आहे का? तो लॉकअप मध्ये पळालेला नाहीये. मी आत्ताच त्याला पाहून आलेलो आहे. चला तुम्हालाही दाखवतो. हा पाहिलं? कोण आहे हा? काय पटली ना खात्री? मग मी हॉटेलमध्ये पाहिला तो कोण? तो तुमचा बाप असेल. तुमच्यासारखं सगळं पोलीस खातं काही भोंगळ नाही. हे मात्र बरोबर आहे साहेब, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बघा कसं तोंड पडलंय त्यांचं. हा. काहीतरी घोळ आहे साहेब. एक शब्द बोलू नका. तुम्ही जुने जाणते अनुभवी म्हणून तुम्हाला परत बोलून घेतलं खात्यात. तो का असा खोड घालण्यासाठी? साहेब, मी आल्यापासून सांगतोय हे बाजीराव म्हणजे मोठा घोळ आहे. शट जास्त बोलू नको. साहेब, मी एक विचारू का? नको. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आपलं पोलीस खातं बदनाम होत आहे. वर्तमानपत्र आपल्या खात्याच्या नावाने शंका करतायत. अहो, करणारच म्हणून सांगतो, मला सोडा. नाही, अगोदर त्याला पकडून आणतो आणि मग जो कोण खरा लक्ष आहे त्याला साहेब सोडतील. नाही साहेब? नॉनसेन्स. थोबाड बोडेन. नॉनसेन्स. लगीन झाल्यापासून तुझ्या आईनं सुद्धा मला कधी जाब विचारला नाही आणि तू विचारतेस? मी कुठं आईनंच विचाराय सांगितलंय. असं होय? अगं मग आधी नाही का सांगायचं? हा, विचार. तुम्ही लक्षाला का पकडलाय का? तो भोजराज आहे असा संशय आहे आम्हाला. तुमचं डोसकं कामात गेलंय हेच खरं. काय म्हणाले? असं आई म्हणाले. मग हरकत नाही. मला आत्ताच्या आत्ता लक्षाकडे घेऊन चला. तेवढ्यासाठी गावाकडनं आले मी इकडं. आणि नाही म्हणाला का तर वरच्या साहेबांनी जाऊन भेटेल. हा, नको नको, त्यांची तब्येत बरी नाही आणि घरच्या भानगडीत त्यांच्याकडे कशाला? मग घेऊन चला लक्षाकडं. बाबा, हा. तुम्ही इथं थांबा बाई. मला लक्षाची खासगी बोलायचं आहे. खाजगी? होय, पण कायदा? आईने सांगितलंय. बरं बरं बरं, मग बोल. माझं लक्ष राधा 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 राधा. लक्ष काय रे तुझी दशा झाली हा? तुझं बाणच केली माझी त्याच्या. तर आता सुटणार कवा? तुझा बा जोपर्यंत या खात्यात आहे नव तोपर्यंत माझी सुटका होणार नाही. राधे राधे, तू असं का नाही करत? वरच्या साहेबांच्याकडे सांग त्या बाळा या खात्यातून काढून टाका म्हणून. तरच माझी सुटका होईल बघ. मग तू असं कर. असं भोजराज तुरुंगात न सारखा सारखा पळतोय. तू का नाही पळत तसा? असं मी भोजराज असतो तर कवच पळून गेलो असतो. ए राधे, तू असं का नाही करत?
भोजराजच्या मैत्रिणी काहीतरी आयडिया करून भोजराजला पळून नेतात. तसं तू काहीतरी आयडिया कर आणि मला सोडीव कर. हा विचार करून बघते हा. आता विचार कसला करतीस? तुझ्या बाला फसवायचं म्हणजे एकदम सोपं काम. मी अडकत येऊ. लक्षा लय लक्षा टाइम संपली. राजाला सोड बघू. तुझीच येळ भरली आहे. मी नाही सोडणार राजाला. हा. मी नाही सोडणार. लक्षा सोड तिला. अरे बाबा बोलतात ना मग. जा तू पण त्या बाचीच मुलगी मला सोडून चालली. तसं नाही रे माझ्या राजा. उद्या येते हा. राजे येते हा. लवकर. अबे राजे राजे यायला बाहेर पाहिजे. राजे बाहेर येऊ. अत्तरीच्या आईला पोरगी आहे का सॉंग आहे. आज कुठं चाललाय? पोलीस स्टेशन आहे माहिती आहे की? आमच्या बाजीरावांनी एवढा मोठा पराक्रम केला. त्यासनी हार घालतो त्यांचं अभिनंदन करतो. हा चांगला आहे चांगला आहे. त्यांच्या पायी मी टायबी घेऊन आलोय. होय तर कसा आहे घेऊ का? घ्या की घ्या घ्या. जाऊ जा. अनेक जरा 2-3 घेतो. जरा काठी जरा. चांगला आहे तो चांगला आहे. जा 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 जा. जा साहेब मोकळं जायचं. झालं आता साहेबांचं तोंड काढ. पोलीस स्टेशन का फिरायला आलंय? राम 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 बाजीराव साहेब राम राम. अहो आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलोय. कशाला त्रास घेतला? त्रास कसला? अहो आमचा मान आहे काय? मिठाई आणले वाढ गौर का? बाजीराव साहेब जिंदाबाद. अहो जिंदाबाद काय मुर्दाबाद म्हणा. का? अहो त्यांचा कसला सत्कार करताय? भोजराज म्हणून त्यांनी मला पकडलं. मी लक्ष आहे लक्ष. मूर्ख माणूस आहे ए, तो. चुप. चुप काय? हे घे. मला नको. मी काय तुमच्या खात्यातला आहे? तुम्हीच खा. बरोबर आहे. त्याला नशीब आता ते- लागतं. गाडवाला गोळ्याची काय तुम्ही सवय माहिती आहे. अहो त्यांना कशाला देताय? घ्या काढून त्यांच्या खात्यात त्याला घ्या. माझा सत्कार झाला. बरं झालं. घ्या घ्या. हे पोरांनो काय सत्कार? या 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 माझा सत्कार झालाय. घ्या. द्या. काय करताय काय? त्याला आम्ही तुम्हाला सोडवायला आलो. त्याला गुंगीचं औषध दिलं. अरे ही राधेचीच आयडिया असणार. माझी राधा लय हुशार आहे. हा हा. अहो पण ती राधा गेली कुठे? राधा? हा? 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 आहे ना? मला काय नाही, मला काय ती बघ, चला, लवकर चला चला चला. हा, 1 मिनिट जरा थांबा थांबा थांबा. आता काय राहिलं? अहो, त्यांना जरा बस्त करता का हो? का? अहो तो हार गुलाल म्हणजे अगदी शेवटची अवस्था वाटची बघा. आता त्याची काळजी तुम्ही कशाला करताय? अहो, चला, काय? चला, उठा. किती झालं तरी माझे सावणारे सासरे आहेत ते. शेवटची मला सगळे मलाच करायला लागणार आहे. हा? अहो चला लवकर चला 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 चला. हे काय झोपलं का ड्युटी सोडून मला कळत नाही. सगळे झोपते तिथे. चला 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 लवकर चला. हा. अरे वा वा वा. राधेने अगदी बेस्ट आयडिया काढली बघा. हा हा लवकर बंद करा. अहो चला चला चला. हा, चला. हा, 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 हा. काय काढलं ते? हा? अरे वा. काळा रुमाल. डोक्याला आणि डोळ्याला कशाला बांधताय? अरे अरे पण जोडा म्हणतो तर. अरे अरे हे बघ, तुला हा? बरोबर जाग्यावर नेऊन सोडतो कळलं? असं म्हणताय? हा राधीची आयडिया असणारी. राधा म्हणजे आमची लेट डोकेबाज बघा. हा हा. अहो तुम्ही हात लावा बाजूला. काही दिसत नाही म्हणून म्हणलं. आलं वाटतं. उतरा 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 लवकर. उतरा उतरा. अरे खेचतो का जरा मी येतो ना. हा. अरे वा माझी राधा कुठे आहे? राधा. हा? ती डोळ्याची पट्टी काढून टाकतो. आणि काय अरे पण राजीने कुठली दानकड माणसं डोळा म्हणतो तर. अरे माझा ऐका तुम्ही. आधी काय करता दे. माझी राधा कुठे आहे? राधा आहे ना, हा? आहे. तुम्ही काय आमचे कंस मामा काय? आहे. हे भुसवड म्हणतो. सोडत नाही काय नाही. गप. सोड ना खरं. बसतो का नाही? सोड, सोड, सोड. अरे काय काय? अरे माझा हात आहे तो. दिसतो का काय? आलं गेले वाटतं. राक्षस गेले. कुठे आलो मी? गावात कुठून आला मदत? अरे परत दिसतंय सगळ्या वर्गात आलं वाटतं.
शिव 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 आया इकडे कपड्याचे महागाई झाले का काय नको रे बाबा काय तुमच्या घरात बाळा आमच्या गावातल्या घेतले का टाळ्या कोण वाजत दोघांचे कपडे वेगवेगळे पण दिसायला मात्र शेम टू शेम सेम टू सेम आईला काय म्हणून तर तुला इथं आणला. पण नाना तर कधी मला म्हणलं नाही तुला जुळा भाऊ आहे म्हणून जुळा होय तुला काय हिंदी सिनेमा वाटला? नाही ते तुझा जुळा भाऊ नाही जुळा. आपण काय ना नानांचं मुंबईत काही लपड सगळ्याच गोंधळ आहे काय अंग घालताय मला काय दिवाळी वाटली का बाजीराव बाजीराव उठा 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 बाजीराव तुम्ही सुद्धा मिठाई खाल्ली शरम नाही वाटत? हा मिठाई दिली आता अन्नाला नाही कसं म्हणायचं अन्न अन्न कसं विष होतं ते एवढे समजलं? आता वरून कसं समजणार आहे मिठाची मिठाई दिसली म्हणून खाल्ली स्वतःचं तोंड गोड करून घेतलं आता लोक आमच्या तोंडात शेण घालतील त्याचं काय करायचं काय खरंय लक्षात का कोण तो भोजराज त्याला ताबडतोब शोधून काढा. होय सर कुठून पळायचं खिडकी दिसते तुला कळूया रे बाबा मला माहिती आई पळून जातोयस काय? मेलो 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 उठो तुम्हाला पुढे येऊ नकोस नाही तर दुसरे गोळे खालेन. थांब. काय थांब काय थांब हे बघ मी तुला खरंच दुसरे गोळे खालेन. माझ्यासारखा दिसतोस काय? घाल मला गोळी घाल अरे पोरींसारखा लपून टीव्हीच्या मागून गोळ्या काय घाल हिंमत असेल ना तर बाहेर दाखव तुला बरोबर वेडा माझ्या सासऱ्याला जर कळलं ना तू मला अटक केली तर तुला तो खडी फोडायला पाठवेल. खरंच काय माझ्या लक्षाला पळवून नेलं आता किती वेळा सांगू तुला बाबा काय झालं तुला माझ्या लक्षाचं हे भाई आधी तुझं रडणं बंद कर बघू तूच त्याला सामील असणार आणि मला मी त्याला आज पळवणार होते आणि तुम्ही सांगताय त्याला कोणी पळवून घ्या आणि वर माझ्यावर संशय खाताय सवय घाला बेडा करा अटक मला देवा बक्षिसी देवा मोठं पदक एक नवीन घोळ झाला आणि ती बादली घे हलवत माझ्या डोक्यावर दोस्ता आपण दोघं दिसायला सारखे आहोत आणि तू बाहेर असणं माझ्या दृष्टीनं धोक्याचं आहे. ते ठीक आहे पण माझ्या राजाची पंचायत होईल त्याचं काय? हा, त्याची काळजी तू करू नको. तुझी राधेची फेट मी घालून देईन. इतकं काय तिचं तुझ्याशी लग्न सुद्धा लावून देईन. काय
तुम्ही तिचं माझ्याशी लग्न लावून देणार? अरे वा 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 वा. पण एक विनंती आहे. कमाल आहे. विनंती? मला वाटलं आतापर्यंत तुम्ही फक्त हुकूमच देता. कुठे गेले? इकडे पण त्याचं काय दोस्ता, आधी विनंती करतो, मग मान्य नाही झाली तर हुकूम करतो. काय असं म्हणताय? मग आता तुम्ही विनंतीच करा. बघ, तू मला सामील हो. आपण दोघं मिळून पोलिसांची फजिती करू. काय? मी तुम्हाला सामील हो? नाही, आपल्याला नाही जमायचं. तुम्ही असं करा, आता हुकूम हुकूम आणि विनंती एकच. ती मान्य नाही तर धड आणि मुडक वेगळं. एक मिनिट. त्याला ते काय करतो? काय बंतर बिंतर मारतो की काय? नाही, ते मी करतोय ते बरोबर करतो की नाही ते देईला विचारतोय. बाळ, हे सर्व पत्राने राधेला कळव. काय म्हणाल देवी? देवी म्हणाली तुमच्या सामील व्हा म्हणून, पण माझ्याच पोटात जरा गोळा आलाय, त्यामुळे जरा ते लघुशंका. येस बॉस. माझी टोपी जरा ते तुम्ही येताय ना? चला या की, लागताय काय मला? चला या दिल्या. चला बाबा लवकर जाऊ. बाई तुम्ही आत येत आहे काय? मंगळाकडे काय हळदी कुंकू आहे का? बाबा इकडे तुमचा अर्धा फोटो दिसतोय. इकडे कपड्याची टंचाईच आहे. यायला काय बाय काय तिकडे. चला, राधेचं पत्र उपयोगाला आलं. लिहून टाक. नको नको, आधी कुठे कॅमेरा आहे का बघूया. कॅमेरा इथं इथं आहे. पाण्याची टाकी आहे. गुहा दिसती. चला पडून जाऊया बाबा. नको ते गुहा. अरे बापरे, इथं हात लावून तिकडे पाणी आहे. आयला बसायला टेबल नाही. टेबल टेबल आयला टेबल कुठलं? खुर्ची दिसते फॉरिनची. आला खुर्चीच आहे. आराम खुर्ची. बसूया. गुडगुड गुड जायला म्युझिकल खुर्ची आहे. जायला पत्र लिहा बाबा, लपड नको. माझ्या यायला वाच मारतो. लाडक्या राधेश. यायला काय माझी राधा. बाबा, लक्षाचं पत्र आले. वाच की. होय. माझ्या काय लागते? वाच की. माझ्या लाडक्या राधेस. तीन तीनदा लाडक्या कसं लिहायचं? एकदा लिहिलं तरी आता तोच की. उगीच जागा अडवायची. हे पत्र मी संडासातून लिहतोय. पाहिलं, नको त्या गोष्टी नको तिथं करतोय. वाच. कारण मी भोजराजच्या अटकेत आहे. आता तिथे कशाला गेला मारायला? भोजराजनं मला पळवून आणलंय. हा मग बरोबर. अगं बाई, डोळं बांधून आणल्या कारणानं तिथला पत्त्या कळवता येत नाही. तर इथनं बाहेर बघितल्यावर दरवाजापाशी पोपटाचा पिंजरा आहे.
तर त्यात पोपट नाही. अगं पट्ट्या खायला कोण चांगली यायची होय. तुझ्या हा? वाच की पण वाचल्यासारखं नाही. आणि इकडे मीच वाचतो अक्षरच गाणं लगेच भंगण बापाला हे सांगू नको. त्याचा विश्वास बसणार नाही. ताजा कलम एक आनंदाची बातमी आहे. भोजराज माझा चांगला दोस्त झाला आहे. राधे तो तुझं आणि माझं लग्न लावून देणार आहे तुझ्या बापाच्या नाकावर टिचून. म्हणून तर त्याला मी मदत करीत आहे आणि त्यांची माहितीही काढतोय. येत्या सोमवारी गावच्या पोस्टात फोनवरून सगळं काही सविस्तर कळवीन. राधे तुला गोड गोड पाप्पा. तुझाच लक्षा. पत्ता बंगल्याबाहेर मोकळा पोपटाचा पिंजरा. पिंजरा कुठेच कसा दिसत नाही. पिंजरा पोपट नाहीये. अरे वा बाजीराव आलं वाटतं. तोच काय म्हणायचं. आओ आओ काय करावं. आओ मी इकडे इकडे. बाई सिगरेट. आओ मी इकडे इकडे. अरे शी 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 शी. नको तसलाच प्रकार असणार. आओ 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 कोंबला तिच्या आईला काय नाला आणि डोक्याने गेलं. अरे एवढ्या खुणा करतो तरी लक्ष भरतीकडे. हिला कोणी पोलीस खात्यात भरती केलं कुणाच ठाऊक. वंडरफुल. अरे या ड्रेस मध्ये सुद्धा किती क्यूट दिसतो. यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट. काय करताय तुम्ही. अरे असं काय करतो. एक तर किती दिवसांनी भेटतोय आपण. किती दिवसांनी का. आज पहिल्यांदाच बघतोय तुम्हाला. त्याला केस धुतात की नाही कुणाच ठाऊक. हो. म्हणजे आज गंमत करायचा मूड आहे वाटतं. नाही जीव द्यायचा मूड आहे. गंमत कुठली करताय. Oh, you naughty. Come on, my dear. पडक्या म्हणजे अंगाला हात लावायला शोध नाही तुम्हाला. आधी नीट बघा मी कोण आहे ते. मग ओळखलं ना मला. सांगू. You are my dear boyfriend. Oh, my sweetheart. Come on. Kiss me. रक्त आहे तर किस कुठं आणू. ते नाही रे. तिथे आपलं जमायचं नाही रे बाबा. पाणी जमलं? मी जमवते. तू किस भाई किस. मग बडका किस. हा कोण. That's right. बॉस हा काय प्रकार आहे. काय कळे. हळूहळू सगळं कळे. मित्रा ही माझी मैत्रीण जुली. अत्यंत जवळची मैत्रीण. जुली तू याच्या सहवासात 2 मिनिटं होती. मिठ्या मारल्यास याला कारण त्याला तू मी समजलीस. राईट राईट येस बॉस. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. मग ते खरं पण तुमच्या जुलीनं माझे कसले किस घेतले. अगदी किसल्यासारखं वाटलं मला. पेपर झालं राजाला कळलं तर माझा किस पाडेल. मित्रा ज्या अर्थी माझी जुली फसली म्हणजे कुणीही फसू शकेल. त्यासाठी मी ठरवलंय तुला गोव्याला पाठवायचं. गोव्याला. गोव्याला कशाला जायचं. एक मिनिट. जुली येस. प्लीज तिथं जाऊन तुला पोपट आणायचा आहे. हा पोपट तो बाहेर मोकळा पिंजऱ्यात त्यात ठेवला नव. त्यासाठी गोव्याला कशाला जायला पाहिजे. आमच्या गावाला लय बेस्ट पोपट मिळतात. मी जाऊन घेऊन येतो त्यांना. हे असे मोठे मोठे पोपट लगेच जाऊन घेऊन येतो. हा आपण ते पेरू नाही खाते आता. शट अप. अशी चटप कशाला मी काय. पेरू खाणारा पोपट नको आहे मला.
तो हिरे खाणारा पोपट आहे. हिरे. डायमंड. उतरा बॉस. वेलकम वेलकम. गुड मॉर्निंग बॉस. हे कोण अमिताभ बच्चन? हा टॉम. टॉम. टॉम कुत्र्याचं नाव असतं ना. हे लहानपणापासून एवढे एवढे आहेत काही. आत गेल्यानंतर कळेल बॉस. चला. सामान घेऊन ये. सामान घेऊन ये. चला बॉस. टॉम, चंद्रिकाला सांग बॉस आलेत म्हणून. बर. ठीक 8 वाजता. ओके. डायमंड. रिअल डायमंड. लुक डायमंड. रिअल डायमंड. लक्षानं कामगिरी फत्ते केली. आजपासून तो आपल्या गँग मध्ये. मी भोजनाच्या सामील झालो. मग यू आर अंडर अरेस्ट. हात पुढे कर. वेळेत ठोकतो. आणि येणं त्याचं तुम्ही कोण कसं काही बेटा ठोकणार? काही सांगायच्या लायकीचे नाही तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फौजदारीला सामील झालोय असं त्याला भासवतोय. नुसतं नाटक. शाबास शाबास. आणि हे बघा, मी त्या लोकांच्यात मिसळून सगळी माहिती काढली आहे आणि फौजदारच्या मैत्रिणींचे फोटो सुद्धा मिळवले. हे सगळं घेऊन मी सोमवारी सकाळी 8 वाजता विमानानं निघतो. बरोबर 11 वाजता पोहोचतो. कळलं का? ये त्या बातम्या मी कमिशनर साहेबांना देतो. अब केवढ्या मोठ्यानं ओरडताय, सगळ्यांना ऐकू जातंय. माझा भांडप फुटेल की. पण आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आधी आधी मी त्याच्या घरी जाणार. त्याची प्रेयसी राधा, आई, वडील यांना भेटणार, खात्री करून घेणार आणि मगच त्याला आपल्यात सामील करून घेणार. लक्षाचे सर्व लोक मी तुम्हाला पाहत आहेत. ते निश्चितच तुम्हाला लक्ष समजतील. करेक्ट करेक्ट. परवा दिवस चांगला आहे. सोमवार तेव्हाच जाईन म्हणतो. बरोबर 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 बरोबर. मला त्याच्या घरी गेलंच पाहिजे. आमच्या एवढ्या विमानात सांगितलं. अरे वा, हा कोणाच्या नावानं अरे फोडला? लक्षा अगदी येऊन आलात. काका इतके दिवस कुठे होतास? आता मी मुंबईला गेल्यापासून पार बदलून गेलास की तू. मग काय नाटक कंपनीत काम करतोस का काय? होय, पण हे नाटक जरा ये गे. कोण कोण काम करतं? आपले बाजीराव आहेत का नाही, ते मेन पार्ट मध्ये आहेत आणि गेस्ट रोल मध्ये राधा आणि जानकीबाई आहेत. आईला या बीडला आले का काय रे याला? आणि प्रथमच डबल रोल भूमिकेत तुमचं आमचं लक्ष्य. ही राधा असावी. ही म्हातारी कोण? तिची आई असावी. बाजीराव. राधा 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 राधा.
आज चला की चल चल बाबा रोजकीच नाही लांबला आला 4 घास खायला जा. चल अहो कळत कसं राहील निघाला असा दोघा तिसरं तुम्ही जरा इथंच थांबा मी जरा चहाला ठेवते. वायफळ बोलायला टाइम नाही आपल्याकडे. 11 वाजायच्या आत पोचायचं म्हणून इमानानं आलो. यायला अडण्याला काय कळणार इमान. सगळं आयुष्य गेलं एसटीतून फिरण्यात. याला म्हणतात इमान. खरखर 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 इमान स्टार्ट होत हे. उडालं उडालं. आईला तो काय बोलला कळलं का तुला. काय पण नाही. आईला याचं डोसकं सगळं कामातून घ्यायला दिसतंय. मगापासून बघते असं काय येण्यासारखं बडबडतोय. विमानात येताना लई गंमत आली असेल नाही. विमानातून तुला कोणी सांगितलं मी विमानातून येणार आहे म्हणून. या बया अरे तूच नाही का सांगितलं बाबासनी फोन करून 11 वाजता गोव्यात विमानात येतोय म्हणून. तसं काय झालं विमान कोणी हायजॅक केलं नाही म्हणून मी वेळेवर आलो. ते मला गेलं पाहिजे. अरे पण कुठे निघालास. आपण बोलवतायत गेलं पाहिजे. मी आलो की हे काय कोणाला लाक मारतो. मी लक्ष कोणाला लाक मारताय. आईला डोकं फिरलं काय. बाबा इकडे हाक मारतात. ते माझे 2 दोस्त बाहेर उभे आहेत. त्याला भेटतो आणि मग तुझ्या बाबाला भेटतो. आईला बोंबलतं काय. मी लक्ष बघा लक्ष. अरे तू इकडे गेलास आणि इकडून कुठून आलास. मी आता गोव्यावर आलो. मग नक्कीच तू भोजनात. पकडला मी भोजनात नाही लक्ष आहे. कपाळा कुंकू कुठे आहे. आईला कुंकू मी कुंकू लावायला काय बाई आहे का. नक्कीच तो भोजराज. मी भोजराजला पकडला. मला पदक मिळाला. मी भोजराजला पकडला. लक्षा तू कवा आलास. आपण कोण. आपण कोण कानाखाली आवाज करेल एक जय भजले एकाचा बापाला विचारतोस कोण म्हणून. आपण बाप. सख्खा आलो सर. अरे अरे मुंबईला गेल्यापासून बापाला बाप म्हणून असा झालाय. आता याला माझा लक्ष कसा म्हणायचा. अहो मी खरंच लक्ष. आता याला समजून कसं द्यायचं. वाघाची शिकार. मग नक्कीच तू लक्ष. मग राधे बरोबर कोण. माझ्याबरोबर काय भोजराज. राधा राधा अगं राधा राधा टाटा कोणाला करते. मला या बया आत विसूत आणि बाहेर विसूत. बघा बाबा मला तर आता चक्कर अगं 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 पण चक्कर काय झालं काय तुला. हळू चल हळू हळू पायरी सांभाळ. पायरी सांभाळ. चक्कर येणार का. काय केलं तुम्ही आज. काय बी केलं नाही. मी गाडवासारखं वळवळलं त्याला. गाढवासारखं. त्यांचीच मुलगी ना तू. तर काय कुणी येतं ओवाळतं चालायचं नाही मला ते. माझी शाणी बाई तू. चल आपण त्याला पकडू. त्याला पकडू काय. तसं काय तो आपली वाट बघत बसलाय. मग गेला तो केव्हाच पळाला. पण घाबरू नका. तो कुठे असतो काय करतो या सगळ्या पुराव्याचे कागदपत्र माझ्याकडे. आणते इकडे. आणते. मगाची त्याच्या हातात अख्खी पोरगी दिलीत. आता एक कागदपत्र द्याल. ते काही नाही मी हे सगळे कागदपत्र साहेबांना देणार. चल आपण लगेच निघू. थांबा. आल्यासारखं राधेला भेटतो. काम पुरं करून टाकतो. आता कसलं काम. जे भोजराजने केलं नाही ते काम मी पुरं करतो. नाही साहेबांचं काम पहिलं. तुम्ही इथं काय करताय. तुम्ही चला चला साहेबांचं चला काम. बाहेर चला. चला बाहेर साहेबांचं काम. चला बाहेर चला 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 बाहेर एकदम बाहेर एकदम बाहेर. राधे तुझा किस्सा नाला गो. राधा 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 राधा. किती वेळ झाला अजून लक्ष बाहेर आला नाही. किती आहे कुठला. आता तर गेलाय. 1 मिनिट झालं. 1 मिनिट
चांगला अर्धा तास झाला की त्याला जाऊन. अहो तो खोटा होता. हं? तो गेला. आता खरा लक्षात गेलाय. त्याला येळ लागणारच. काय जीवाला हाडबीड आहे का नाही तुमच्या? काय ते बोलताय साहेब हे? ते तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही चाहता बघ अगोदर माझं डोसकं कामातून गेलंय. तुम्हाला डोसका आहे का नाही एकदा तपासून घ्यायला पाहिजे. बरोबर. इस्पितळातच ठेवायला पाहिजे. हे लक्षा अरे लवकर बाहेर ये की माझी बायको मला येड्याच्या इस्पितळात ठेवायला निघाली. काय सांगताय काय? होय. बऱ्याच उशिरा निघाली. म्हणजे? आधीच ठेवायला पाहिजे होतं. तीच जागा आहे तुमची. काय बोलतोय? काय ध्यान दिसतंय बघा. काय आता इच्छा आता तिकडे गेलास आणि लगेच कापड बसून इकडे आलास. हा नाना तुम्ही आणि नवीन गोंधळ करू नका. म्हणजे? नाही तुम्हाला भेटला ना हा? तो भोजरा आहे. गुजरात हा कोण? हा म्हणजे त्याचं काय हे बघा झालं? आता बोलण्यात वेळ घालवू नका. ताबडतोब मुंबईला जाऊन साहेबांना भेटलं पाहिजे. साहेब या भोजनाच्या मैत्रिणी आहेत. काय कशा आहेत? आवडल्या का नाही? हे काय? अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या भोजनाला मदत करतात. मला वाटतं तर मध्ये राहणारी कोठेवाली झेबुनिसाच असावी. हे पहा या झेबुनिसाला गाठून भोजराज विषयी अधिक माहिती मिळवण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांवर सोपवतो. बाजीराव आजपासून तुम्ही ह्याचं ऐकायचं. याला मदत करायची. शॅल्यूट मारा. तुला अक्कलच नाही. मग? मला नाही साहेबांना. हा. सांगा क्या सेवा करू? सेवा काय की त्याचं काय आहे, तुमचं गाणं ऐकायला सरदार बाजीराव होळकर येणार. माझं नशीब ते एकटेच येणार आहे का? हो येतेच येणार आहेत. आमची हो. मग शनिवारी रात्रीच येऊ दे. शनिवारी नको. शनिवारी त्यांचा उपवास असतो. मोडीन या वेळेला मोडतील ते. आणि बघा त्यांच्या केसावर जाऊ नका कारण त्याला ते नाहीच आहेत. पण ते आहेत रसिक आहे. पण त्याला सांभाळून घ्या त्यांना. हा ठीक आहे शनिवारी रात्री. ओके. हा लक्षा वाटतो तितका बावळट नाहीये. ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. बॉस खतम करून टाकू त्याला. न न न आता मी त्याची माझ्या पद्धतीनं गंमत करून बघणार आहे. नाही रे येस सर. मी सांगतो तसं पहिली. ओके बॉस. तीर्थरूप राधाच्या आई कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की आल्यापासून बाजीरावांनी म्हणजे आजारी पडलं का काय? अगं थांबलीस का? वाची बोर. आजारी पडला असता तर लई बरं झालं असतं. तर हे लई वाईट. ना ना तुम्हीच वाचा. वाचावं. बाजीरावानी इथं ताळ सोडलाय. हो 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 हो. झेबुनिसा नावाच्या नायकिनीकडे रात्रंदिवस पडून असतात. मी सांगून जमलो पण ऐकत नाही. मला उलट रम देतात. म्हणजे रम दे दम दम देत. नवरा पाहिजे असल्यास शनिवारी 8 वाजेपर्यंत मुंबईत येऊन खात्री करून घ्यावी. तुमचा लक्षात. अरे देवा ह्यो भोग नशिबात भोगायचा होता. त्यो भोगाची पाळी आली माझ्यावर. काय दिसतंय ध्यान. वा वा वा. कानात भिंगवाळ घालू. नको का? अहो तुम्ही सरदार. हा. मग कानामध्ये अत्तराचा फायाच पाहिजे. हे घ्या घाला कानात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जे काही तुम्हाला सांग या गोष्टी जर म्हातारा बहिरा झाला का काय? ह्या कान फुटलं का काय तुमचे? करा हे बघा. हे बघ आई आहे सगळा दरवाजाच बंद करून टाकला. काय कसं वाटतंय? बॉयची जोळी किंवा करायची.
त्या आईला दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? सारखी डोक्यात चवळी. बातम्या करायच्यात ना बातम्या काढायला दुसरे मार्ग आहेत. बाईची ओळख वाढवायची, नंतर मग जवळीत करायचं. म्हणजे काय बापरे, म्हातारा माझी वाट लावणार. तुम्ही चला, तुम्ही चला 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 चला, तुमचं काय खरं नाही. चला 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 आधी घरला. चला हा? काय गाणे बाई, मी पुन्हा येणार आहे हा. हे माझं काय स्वर्ग देते आज. तुझ्या कशाला म्हातारपणी अहो, काय? म्हातार- चला, 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 म्हातार- घरला. हा, आई मारू होय ना? चला. काय वाटतं तुम्हाला, हा? लाज रजत मी याला बाजीराव बोंबल तुझ्या. कमिनी, बेईमान, मक्कार, दगाबाज. अल्ला की कसम, मी तसं काही केलं नाही. झूठ मत बोल कमिनी. आता आलेला माणूस पोलीस हातलाय. खरंच मला काहीच माहित नव्हतं. एक गोष्ट लक्षात ठेव, जर आपला गोव्याचा प्लॅन पोलिसांना कळला ना, तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. हा? मी तर जीवच घेणार होती त्या स्मृतीचा. काय सांगायचं? अहो त्या बाईचा काही दोष नाही त्यात. साहेबांनीच मला तिच्याकडे पाठवलं होतं. म्हणजे साहेबही त्यातलेच का? साहेबही यातलेच का? त्या आईला तुम्ही मध्ये बोलून संसारात गैरसमज वाढू नका. म्हातारपणी बाईला हातात होदर. वहिनी साहेबांनी भोजराजची माहिती काढायला पाठवलं होतं. अहो बाजीराव, बाजीराव, ये बाबा ये. बाजीराव काय झालंय? हे तुझ्यामुळे झालं बघ. अरे बापरे, अहो जानकीबाई असं कसं झालं? काय झालं? अरे तू तर पत्र पाठवून आम्हाला इथं बोलत. त्याला वर हे का नाही? आई शपथ, नाना मान. हे बघ, हे घे, वाच. खरं सांगू ना, खोटं बोलू नकोस. हे अक्षर माझं नाहीये, हे पत्र मी लिहिलेलं नाहीये. आत्ता कळलं, हे पत्र तुम्हाला भोजराजनं पाठवलंय आणि त्यानंच तुम्हाला झेबुनिसाच्या माडीवर नेऊन सोडलं. सरदार सरदार या या त्यांना या. मागे- काय या हे थांब तिथं, पाऊल टाकू नकोस माझ्या घरात. भोजराज पासून तुम्हाला धोका आहे. ते गोव्याची बँक लुटून देश सोडून निघून जाणार आहेत. काय खरं सांगताय ना? अल्लाह की कसम, आज ना उद्या तो मलाही ठार मारेल. पण तुम्ही सांभाळून राहा. खुदा हाफिज. बाजीराव, बाजीराव, चला आत्ताच्या आता साहेबांच्या सगळं सांगून टाकलं त्याला. नाही नाही नाही, आधी गोव्याला जायचं. आपण- मासे पेणी मज्जा. भोजरा पकडायचं आणि मग साहेबांना भेटायचं. कसं? वा 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 वा, जानकीबाई आधी दृष्ट काढून टाका. आयुष्यात पहिल्यांदा शाण्यासारखे बोलले. वा वा वा, आज तुम्ही तसे अगदी माझे सासरे शोभून दिसता. का जावई? चला आत्ताच्या आता गोव्याला जायचं. देवी शांतादुर्गे, भोजराजला पकडण्याच्या कामात आम्हाला यश मिळू दे. जगदंब. होय, यांच्या कामात यांना यश येऊ दे. दरवर्षी न चुकता मी तुझी वट्टी भरीन. कळा सुरू झाल्या. अहो वाघमारे, पार्सल कुठे टाकू? आल्या आल्या पोस्ट उघडलं का? हो. बसा बाहेर कुठेतरी. हो, ओपन एअर बसा, बायका माणसं बघून बसा. हा. बायका माणसं नाहीत असं बघून. बरोबर. एवढंही कळत नाही का आम्हाला? याला सगळेजण शिकवा बघा. काय घर घेतलंय? संडास नाही, बाथरूम नाही. हो, भोजराजच्या बंगल्यात जाऊन राहता का? नको नको. हा, त्याच्यापासून लपून राहायला पाहिजे म्हणून 2 दिवसासाठी घेतलंय घर. हा. मोठ्याले संडास वाले, बाथरूम वाले. हा. अरे वा, हे टी शर्ट चांगलं आहे. भोजराजकडे पण असंच टी शर्ट आहे. आता हे घालून जातो आणि त्याच्या लोकांना बरोबर फसवतो. मी जरा जाऊन येतो. तू कुठे निघालास? असलंच का? पाहुण्याला घेऊन येतो. ए मुर्द्या, अरे आजच इथे येऊन टेकलोय, तवर पाहुणा कशाला? तुम्हाला नाही करायचं ते. अच्छा. टॉम, टॉम,
टॉम अरे टॉम काय करतोयस आणि बाकी सगळे गेले कुठे सगळे आपल्या बरोबर येणार होते हे बरं झालं सांगितलं ते बॉस आपण उद्या येणार होतो ना मग आज कधी आलात अच्छा म्हणजे हा उद्या येणार आहे ते. काय म्हणालात काही नाही अर्जंट काम निघालं म्हणून आजच आलो फालतू चौकशा करू नकोस Yes, boss. हा, सगळी कामं झाली सगळी तयारी झाली शाबास चल माझ्या बरोबर बॉस पिस्तूल बरोबर घेऊ काय इकडे आण. वाटेल त्याला मारून टाकशील दुसरा हत्यार आहे का आणखीन नाही ठीक आहे जीप मध्ये बस चल ए टार्झन चल की लवकर उद्या मारायचं. या डोकं दुखायला लागलं ते. तू, 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 तू. पाणी. बरं सामान खाली वा पुढं वा आव गेलो. पाहुणे आले. या, सगळे बघा, सगळे बघा. ए, जानकी चहा टाक पाहुणे आले. चहा कसला बेड्या काढा कशाला मी सांगतो तुम्ही काढा हो का त्याला काय ते नंतर सांगतो माझ्या राज्यात अहो काय आहे घरात आलेल्या पाहुण्याची गंमत करू नका बघा आता अहो जानकीबाई तो पाहुणा नाही गुजरातचा मेवणा आहे गुजरातचा माणूस आहे हो बाई अगदी अलग धरलाच की त्यात काय एवढाच तर येतो अहो बाजीराव बघताय काय अहो तो रडण्याचं नाटक करतोय पकडा द्या अरे चला अरे झालं अरे ओढतो हा बाजूला तुला नाही ऐकायचं तुझा कळून जातोस होय तर ये असा राधे दूर या आणि लवकर घे 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 आचार्य करून गंमत काय बघताय चिरडीची तयारी केली चिरडी बांधा कोणाची माझ्याकडे काय बघताय माझी नाही त्याची भोजराज कुठे बोल रडायला येते बोल भोजराज कुठे आहे अरे नाना चिरडी बांधायची गवत टाका गवत टाकलं पांढरं कापड टाका टाकलं शिर्डी तयार आहे हार पानं आणि गुलाल हार तुझ्याच मापाचा आहे ही तुझी शितोंडी नको ना मग सांग बघू भोजराज कुठे फॉरेनला जाणार आहे कसा जाणार आहे मला माहित नाही तुला माहित नाही आता माहिती होईल राधे रॉकेल आणि काळे पेटी घेऊन ये रडू नको आता येते रॉकेल येते काळे पेटी येते दोन्ही पेटवायचं चिंपटनेच काय ते का गुलाब पाणी आहे आणि इकडे धारवा सांग भोजराज कसा जाणार आहे उद्या सकाळी लॉन्च जाणार आहे माल टक्क्यावर अच्छा कुठल्या बँकेचा माल लुटणार आहे मला माहित नाही माहित नाही बँक ते जीप मधून आले होते जीपचा नंबर सांगू शकाल MEL 2196 भोजराजनं गोव्यातली बँक लुटलेली आहे गोवा पोलीस त्याच्या मागावर आहेतच इन्स्पेक्टर फेंडे तुम्हाला ताबडतोब गोव्याला गेलं पाहिजे येस सर बाबा चला लवकर मी बोलवते
आला का वज्राज इथंच येणार नक्कीच येणार आपण सभा धरून बसूया सत्यनारायणाच्या पूजेला आल्यावर का काय करताय तुम्ही तिकडे जा. जा, 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 जा. तिकडे जाऊ. जा, 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 जा. आला की सांगा Hurry up, hurry up. Hurry up. Follow me. आता ढाल सापडली. लॉन्च झाली का? येस बॉस. एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याकडचा सगळा माल घेऊन आपण दूर परदेशात जायचं आणि आपल्या वाटेत कुणी आलं तर सरळ उचलायचं आणि समुद्रात फेकून द्यायचं समजलं? आपल्या पाठीवर कुठेतरी दिसत आहे बघत का बसलात? समुद्रात फेकून द्या सगळ्यांना. गेट मुंबईच्या कशाला गप्प बसा मी बघतो त्याला म्हातारे हो बोला. Shut up! Get lost! Sorry, boss.
साहेब थांबा तुम्ही इथं. तुम्ही नका मध्ये पडू का. चांगली चिसू दे की एक असली. बघता काय पकडा की त्याला पकडा झाला. नाही खरं खरं म्हणजे साहेब वेळेवर आलात. पकडा या भोजराजीला. हा लय शान आहे साहेब. हा फसवतो. हा मी लक्ष्या आणि ह्यो भोजराज आहे. हा साहेब बघत काय बसलाय. खरंच सांगतोय मी लक्ष्या आणि ह्यो भोजराज आहे. हवं असलं तर विचारा या राजेला. वय की नाही का राजे. हो का नाही. आई त्यातलं आपलं लक्ष कुठलं ग. मला तर काय बाई कळत असं झालंय बघ. अहो उठा की आता उठा. काय नाना. हो नाना तुम्ही बघताय कुठं. तुम्ही तरी सांगा की मी तुमचा मुलगा आहे म्हणून. बाजीराव तुम्ही तरी सांगायतला खरा भोजराज कोण. लक्ष्या. अरे वाघाची शिकार. आता बोल आता बोल. आता का घबरायला. वाघाची शिकार. आज आपला बोकड. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब. देवी ही पावली वाट मला धावली कौल ही उजवा दिला. पण नको चालवू येळ नको घालवू चल र मुंबईला. हे लक्षात मुंबईला. अहो साहेब हेच माझं लक्ष आहे. अहो बघत काय बसलाय इकडे भोजराज पळतोय. पकडा अरे हो. पळून जातो. पळून जातो. अरे तुझे मला पावलं.